भावेश पवार यांची रॉयल एंट्री थोड्याच वेळामध्ये होत आहे. चिंबीपाडा आणि त्यांच्या विरोधात भोरगड नाशिक अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात होत असलेली आपण सगळेजण बघत आहात. गोलंदाजाचं नाव समालोचन कक्षापर्यंत पोहोचवा. जे प्रतिनिधी बाहेर आहेत त्यांनी. भोरगड संघाला विनंती आहे, आपण आपला 12वा प्रतिनिधी असेल तर लगेचच पाठवा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, भव्य आणि दिव्य षटकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला, गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. फलंदाज अर्जुन कदमने, रवींद्र चव्हाण आहेत गोलंदाज, मनोज चव्हाण. यस, बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत चांगला फटका, दर्जेदार फटका. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार. षटकारानंतर चौकार. थँक्यू. स्ट्रायकिंगला बॅटर अर्जुन कदम चांगले खेळत आहेत. बॅकफुटला गेले, आणखी एकदा इथे पूल केलेला आहे चेंडूला. डीप मिड विकेट रिजन, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला, चौकार. लागोपाठचे 3 चेंडू, लागोपाठचे 3 मोठे फटके खरं तर आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. फलंदाज चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच अर्जुन कदम. चिंबपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, फलंदाजी करतायत फलंदाज. यावेळेचा चेंडू चांगला आहे. काही टेक्निकल रिझन खरं तर आपण ज्यांचा विचार केला तर भोरगड संघ संपूर्ण 11 खेळाडूंसहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नाही. ओपन ग्रामीणचे जे आदिवासी संघ आहेत त्यांना काही गोष्टी बंधनकारक होत्या. तुम्हाला तुमच्या वास्तव्याचा पुरावा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड आणि इतरही गोष्टी, जिथे तुम्ही आदिवासी आहात की नाही या पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सफिशियंट एव्हिडन्सेस तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिथेच कुठेतरी अडचणी आलेल्या आहेत भोरगड नाशिकला. त्याचमुळे आपण बघतो जवळजवळ 9 खेळाडू निशी मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत. मनोज चव्हाण, अर्जुन कदमसाठी यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फुलल यांचा, आणि इथे हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. आदिवासी सरपंच चषकाचा हा अंतिम दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. थोड्याच वेळात भावेश पवार यांचंही शुभागमन मुख्य मंचावर होणार आहे. ट्रेस केलं, चेंडूला फॉलो केलं, त्यानंतर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम दी बॉडी खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, इथे टिपला जेल आणि अति आक्रमकतेचे शिकार बनले फलंदाज अर्जुन कदम बाद. दादा सरपंच गोठेगर गावाचा, त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषकला गोठेगर गावचा. मनोज चव्हाण यांनी एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं. शेवटचा चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा होता आणि चेंडूला ट्रेस करत असताना, पाठलाग करत असताना तिथून लॉफ्ट करण्याचा नाहक प्रयत्न फलंदाजाने केला आणि इथे फलंदाज बाद झालेले आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी मला असं वाटतं पप्पू खांबोरेचा इथे वापर केला जात आहे.
डावखुरे हाताचे गोलंदाज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी एक गोलंदाज म्हणून पप्पू खांबोरेने केलेली आहे. कमी उंचीचे गोलंदाज आहेत, चांगला अनुभव गोलंदाजीमधून दाखवत आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली आहे ॲज अ बॉलर. जिथे जिथे अधिक धावा खर्च केल्या इतर गोलंदाजांनी तिथे तिथे धावपलकावर आवर घालण्यामध्ये यश मिळालेले पप्पू खांबोरेला. परंतु इथे आता 2 खेळाडू कमी आहेत. आपण विचार केला तर भोरगड संघाकडे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पप्पू कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आपण वेळेच्या बाबतीत गांभीर्य राखणं अत्यंत गरजेचं आहेच. अधिकची वेळ वापरू नका. गोलंदाज पप्पू खांबोरे स्टार्किंग एंडला. बॅटरचा विचार केला तर फलंदाज कल्पेश भगत स्टार्किंग एंडला आणि करण कदम नॉन स्टार्किंग एंडला आपण बघत आहोत. ठीक. द प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार यांचा पुढील 1 मिनिटामध्ये शुभागमन होत आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळले क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीत. 2 क्षेत्ररक्षक जिकडे कमी आहेत भोरगड संघाकडे, त्या क्षेत्ररक्षणाच्या रचनेचा फायदा घेतलेला कल्पेश भगतने. चौकार. तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. पप्पू खांबोरेच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चौकार मिळवलेले फलंदाज कल्पेश भगतने. स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेल्या चेंडूपैचा हलकासा संपर्क आलेला आपण पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत स्लिप कॉर्डर मध्ये. चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत. निर्धारित 4 षटकांची ही सुद्धा लढत आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरचा सामना सुद्धा चुरशीचा राहिलेला आहे. गेली 11 दिवस या स्पर्धेला आपण सगळेजण जोडून आहोत. या स्पर्धेतील प्रत्येक सामना चुरशीचा बनलेला आपण पाहिलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर सफल झाले होते, त्यानंतर फटका खेळण्यामध्ये सफल होता आलं नाही फलंदाजाला. लॉंग वे शेफल अँड देन एक्झिक्यूट. प्रकाशजी वीर साहेबांचं शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. यस, थँक्यू. ओल्ड कॉम्बॉक्स. पप्पू खांबरेचं कौतुक असेल. चौकाराने या षटकाला जरी सुरुवात झाली असेल तरी उर्वरित 2 चेंडू त्याने योग्य रीतीने हाताळलेले आहेत. हा फटका बघा आणि बघत राहा. एकदा बघा, दोनदा बघा, अनेकदा बघा, कारण या फटक्यामध्ये नजाकत दाखवलेले फलंदाज कल्पेशची कल्पकता कामास आली. षटकार. षटकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर त्या बनलेले 25 अर्थात 25. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार खेळले होते फलंदाज अर्जुन कदमने. त्यानंतर त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज मनोज चव्हाणला. खर्चिक षटक जरी असेल तरी मोठ्या फलंदाजाला त्याला बाद करता आलं होतं. दुसरं षटक पप्पू खांबोरेचं. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत पप्पूने. पुढे ठेवलेला चेंडू यावेळेस उडवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या समोर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कोणतीही चूक न करता इथे जेल टिपला जातो एक क्षेत्ररक्षकाच्या वतीने. त्याचमुळे 1 चौकार 1 षटकार खेळत असताना 10 धावा धावपलकर जोडणारा खेळाडू कल्पेश भगत बाद. tenniscricket.in चे सर्व अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व गौरवजी सावंत सर यांचं आगमन झाले. गौरव, आपलं सरचे स्वागत. शेवटचा चेंडू फेकला जात आहे पप्पू खांबोरेच्या वतीने. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला tenniscricket.in, ग्रामीण टेनिस क्रिकेट या नावाने सुद्धा खरं तर ते प्रक्षेपण करतायत. गेली अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट विश्वाला झळाळी देण्यामागे फार मोठं योगदान राहिलेलं आहे गौरवजी सावंत आणि त्यांच्या यूट्यूब वाहिनीचं. त्याबद्दल त्यांचं कौतुक. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. समोर खेळतायत, डाऊन दी ग्राउंड खेळलेले आहेत. चांगली ताकद वापरली हा फटका खेळत असताना फलंदाजाने. सुरक्षित फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. चेंडू अडवला, फेकी झाली. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या अंती धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजेच 26-26.
2 षटकार आणि धावपलकाकडे नजर टाकली तर धावपलक बनलेला आहे 26-26. 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत चिंबीपाडा संघाने. अर्जुन कदमने व्यक्तिगत 14 धावा धावपलकावर जोडल्या होत्या. त्याचबरोबर कल्पेश भगतने 10 धावा तिकडे धावपलकाला जोडल्या आणि दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारलेली आहे करण कदम आणि कल्पेश पाटीलने. 3 साठी गोलंदाज इथे वापरले जात आहेत. जयेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. जयेश देशमुख क्रमांक 3 तिसरं षटक तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे सुरू करत आहे. स्टार्किंग एंडला बॅटरचा विचार केला तर फलंदाज कल्पेश पाटील स्टार्किंग एंडला उपस्थित आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कमी गतीने फेकलेला आहे. दिशाहीन चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतायत. उंच पुरे गोलंदाज आहेत. आपल्या उंचीचा योग्य जर वापर करता आला गोलंदाजाला तर नरेजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अंकुजी बर्तर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते नरेजी गोंधळी साहेबांचा मात्र यशस्वी मान आणि सन्मान केला जाईल. अंकुजी बर्तर यांच्या शुभ हस्ते नरेजी गोंधळी साहेब. नरेजी गोंधळी साहेबांचा यथेच मान आणि सन्मान अंकुजी बर्तर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर शशिकांतजी सोनवणे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. शशिकांत सोनवणे साहेबांचा सुद्धा नक्की शशिकांत सोनवणे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. यस डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते हा मात्र नक्कीच केला जातोय. त्याचबरोबर विजयजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. विजयजी पाटील साहेब मी विनंती करतो आपण सुद्धा यायचा आहे. आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा. रोहनजी चौधरी सरपंच सावरल यांच्या शुभ हस्ते विजयजी पाटील साहेबांचा यशस्वी मान आणि सन्मान केला जातोय. पेटेंट फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करण कदमचा खेके. त्याचबरोबर नक्की प्रकाशजी वीर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतो नक्की महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते प्रकाश वीर साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्याचबरोबर श्रावणजी तेलम साहेब सुद्धा उपस्थित आहेत. यश श्रावणजी तेलम साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. वनिताताई डिंगोरे या ताई सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते वनिताताई डिंगोरे या ताईंचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव आदिवासी सरपंचषक सगळ्यांचा स्वागत होणार आहे. चांगली स्पर्धा आदिवासी सरपंचषक एन्जॉय करत आहोत आपण. यस वनिताताई डिंगोरे या ताईंचा सत्कार केला जातोय. त्याचबरोबर येसुबाई डिंगोरे या ताई सुद्धा उपस्थित आहेत. येसुबाई ताई डिंगोरे या सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतो महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर कल्पनाताई डिंगोरे या सुद्धा उपस्थित झाल्या गेल्यात.
मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते कल्पनाताई डिंगोरे यांचा सुद्धा नक्कीच यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. त्याचबरोबर नक्कीच प्रियंकाताई डिंगोरे ह्या ताई सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर बंशी सोंगाल साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. यस बंशी सोंगाल साहेबांचा सुद्धा नक्की यथोचित मान आणि सन्मान केला जाते राजा कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्स अ लॉट विकी. यावेळेस इथे आडव्या बॅटने प्रहार जरूर केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतायत. फक्त आणि फक्त एक धाव इथे पूर्ण करत असताना फलंदाज करणला आपण बघत आहोत. या एकेरी धाबेनिशी धावफलक पुढे गेलं. धावा बनलेले आहेत 3 षटकाच्या अंती 45. 15.00 धावांची धावगती इथे राखण्यामध्ये यश मिळालेले आहे. प्रथम फलंदाजी करत असताना चिंबीपाडा या संघाला संघ कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः निर्भीड निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य सिद्ध केलेला आहे. घेतलेला निर्णय योग्य सिद्ध करण्याची जबाबदारी निर्णय घेणाऱ्यावर निश्चितच असते. कोणताही निर्णय योग्य अयोग्य असं काही नसतं. अयोग्य निर्णयाला सुद्धा तुम्ही योग्य निर्णयामध्ये कन्वर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि ती दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये मनोजच्या विरोधात 15 आले होते. दुसऱ्या षटकामध्ये पप्पू खांबुरेने 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये जयेश देशमुखने 19 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मला असं वाटतं गोलंदाज सखाराम येत आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ऑन्ड्रेचा फटका दरम्यान खेळला गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. ही धाव जोखमीची होती परंतु यष्टी रक्षकाला या संधीला योग्य रीतीने वापरता आलं नाही. प्रत्येक संधी तुम्ही व्यवस्थितरित्या वापरली पाहिजे क्रिकेटमध्ये आणि या छोट्या छोट्या गोष्टी फार मोठ्या परिणामकारक असू शकतात. इथे ही संधी हुकलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता आपल्याला पुन्हा एकदा करण कदम पाहायला मिळतील. एक कदम पुढे चालत असताना आतापर्यंत 2 षटकार त्याने खेळलेले आहेत. प्रचंड आक्रमकता धारण करू शकणारा फलंदाज आहे. भिवंडीतील चिंबीपाड्याला बिलॉंग करतोय करण कदम आणि मला आठवतं मुरबाडमधील भगवा चषकामध्ये चिंबीपाड्या संघाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली होती आणि तिथे करण कदम चमकले होते. अशा अनेक स्पर्धांचा उल्लेख खरं तर आपण करू शकतो. BC4 भिवंडी फॉर्मॅट मधून तपस्या स्पोर्ट्सच्या वतीने खेळणारा हा खेळाडू करण कदम. शेवटचे 5 चेंडू येणं शेष आहे. धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेले 47. यावेळेस इथे हुक केलेले आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. खराब चेंडू परंतु यावेळेस करण कदम सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे मुकावं लागलेलं आहे. थोडी अतिरिक्त घाई फलंदाजाने केली आणि त्याच्यात ती अंगलट आली. फलंदाज बाद. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक. क्रिकेट मधील अनिश्चितता मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर आपण खरं तर अनुभवली. खराब चेंडू होता. करण कदम वेल सेट फलंदाज होते. कधी कधी चांगला चेंडू करणच्या विरोधात फेकला तर करण षटकार चौकार खेळतो परंतु इथे खराब चेंडूला योग्य रीतीने त्याला सामोरं जाता आलं नाही. त्याचा खरपूस समाचार त्याला घेता आला नव्हता आणि सॉफ्ट डिस्मिसल आपण पाहिला. रेग्युलेशन कॅच होती तिकडे. क्षेत्ररक्षकाने शॉर्ट लेगला स्लिप पोझिशन मध्ये चांगला झेल तिकडे टिपला आणि फलंदाज करणला बाद व्हावं लागलेलं आहे. सखाराम चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे गोलंदाजीत.
आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू कमी गतीने गोलंदाजी करणे हे वैशिष्ट्य आहे गोलंदाज सखारामचं. तुमच्याकडे गती जर कमी असेल तर तुम्हाला अचूकता ही दाखवावीच लागते गोलंदाजीमध्ये आणि ती अचूकता शोधावी लागेल. अदरवाईज आक्रमकतेचा सामना करावा लागेल गोलंदाजाला. समोर ठेवला चेंडू तिथूनच उचलून मारलेला आहे. काय फटका खेळलेला आहे फलंदाजाने समालोचन कक्षाला. त्याचबरोबर इथे tenniscricket.in ऑपरेटरला दिली गेलेली सलामी. षटकार. कुणालचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्याने तो झेल तिकडे टिपला आणि कुणाल चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत त्याचमुळे त्यांच्या वतीने तो झेल तिकडे टिपण्यात आला असं म्हणूया. शेवटच्या मोमेंट पर्यंत त्यांची नजर होती चेंडूवर एखाद्या क्षेत्ररक्षकाची असते तशी. हा पुलचा फटका खूप ताकदीनिशी खेळला गेलेला आहे त्याचमुळे खूपच्या उंची सहित चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लांबीसाठी जातोय. षटकार. थँक्यू सो मच. त्याचबरोबर अनिलजी घोडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी नक्की जे आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळतात त्याच्या माध्यमातून अशोकजी वीर आणि घोडे साहेबांकडून दिल्या गेल्यात. मी विनंती करतोय अंकुजी बरतड साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. इथे फलंदाज बाद होत असताना आपण बघत आहोत. पहिला डाव संपलाय. चिंबीपाडा संघ जाऊन पोहोचलेले आहेत 60 धावांवर. 15.00 धावांची सरासरी पहिल्या षटकापासून त्याने खरं तर कायम ठेवली होती आणि त्याचमुळे 60 पर्यंत त्यांचा डाव पोहोचलेला आहे. 61 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी भोरगड नाशिकला. बघा भोरगड संघ 12वा प्रतिनिधी तुमचा इथे समालोचन कक्षामध्ये उपस्थित होता त्यामुळे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याचमुळे ज्या 60 धावा चिंबीपाडा संघाने बनवल्या होत्या त्यामध्ये 2 धावा आम्ही अधिकच्या तिकडे जोडत आहोत. धावा बनलेले आहेत 62 आणि 63 धावा बनवायचे आहेत दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी भोरगडला. ड्रोन बीव आपल्याला इथे दाखवला जात आहे. या स्पर्धेचा आदिवासी सरपंच चषकाचा महा अंतिम दिवस. मुख्य मंचावर पाहुण्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. मुख्य अतिथींची मांदियाळी आपण बघतो. काही महिला भगिनी या टेनिस क्रिकेटच्या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मुख्य मंचावर दाखल झालेला आपण बघत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे कला क्षेत्र असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. थोड्याच वेळात प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार यांचंही आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने या स्पर्धेसाठी होणार आहे. चेक. थोड्याच वेळामध्ये भावेश पवार सरांचा शुभागमन. भावेश पवार
थोड्याच वेळामध्ये नक्कीच शुभागमन होत आहे. स्क्रीनवरती पाहू शकाल सर भावेश पवार ड्रॉप सीन का हिरो द प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून ओळख आहे. भावेश पवार सरांचा शुभागमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सर भावेश पवार द प्राऊड ऑफ भिवंडी. गोरसईचं नाव साता समुद्र कडे नेण्याचं काम मात्र या खेळाडूने केलेलं आहे. सर भावेश पवार सरांचं शुभागमन झालंय. ड्रॉप सीन का हिरो झालंय. आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम या आदिवासी सरपंच चषकामध्ये या गोठेकरच्या क्रीडांगणावरती शहापूर मध्ये आदिवासी सरपंच चषकामध्ये सर भावेश पवार सरांचं शुभागमन झालंय. सर भावेश पवार द प्राऊड ऑफ भिवंडी. जय बजरंग गोरसई संघाचे नक्की खूप मोठं नाव. गोरसई असेल गावचं क्रिकेट असेल ओपनचं क्रिकेट असेल भावेश पवार सुरू करा. हे नाव मात्र नक्की साता समुद्राकडे पलीकडे जाणारं नाव. भारत टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक अष्टपैलू यादीतील मोठं नाव सर भावेश पवार. ड्रॉप सीन का हिरो यांचं मत इथे नक्की शुभागमन झालंय. सर भावेश पवार नक्कीच आदिवासी सरपंच चषकामध्ये नक्कीच आमच्या आतिशभाई डिंगोरे यांना मी सांगितलं की आतिशभाई डिंगोरे की नक्कीच आमच्या शहापूर आतिशभाई डोंगरे यांना सांगितलं की नक्कीच मला अशोकचे फोन येत आहेत. आदिवासी सरपंच चषकामध्ये भावेश पवार येईल का. आतिजी डोंगरे सांगले यस येणार फायनलच्या दिवशी आणि पाहायला मिळत आहे स्क्रीनवरती सर भावेश पवार. ड्रॉप सीन का हिरो स्क्रीनवरती भावेश पवार ओ टू कॉम्बॉक्स. खूप खूप स्वागत सर भावेश पवार. आपलं मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आहे. अर्जुन कदम गोलंदाजीसाठी दाखल झालेले आपण बघत आहोत. दुसऱ्या चेंडूवर इथे चौकार केलेला आहे फलंदाज मनोज चव्हाणने. मनोज चव्हाण हे असं कॅरेक्टर आहे भोरगड संघाचं. फलंदाजी गोलंदाजी दोन्हीमध्ये कॉन्ट्रीब्युशन कसं द्यायचं हे त्याला माहीत आहे. आणि ग्रामीण क्रिकेटची ही खासियत आहे किंवा ही स्पेशालिटी आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला अष्टपैलू खेळाडूंचा अधिक भरणा असलेला पाहायला मिळत आहे. मुख्य मंचावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वातील तेजपुंज तारा. ISPL चे 2 सीझन गाजवले. पहिल्या सीझन मध्ये गोलंदाजी अत्यंत चर्चेत राहिली होती. धारदार तीक्ष्ण गोलंदाजी केली होती भावेश पवार यांनी आणि दुसऱ्या सीझन मध्ये फलंदाजी त्यांची चांगली राहिली होती. त्याचबरोबर उपकर्णधार पद त्याने भूषवलं होतं. योग्य वेळेला योग्य निर्णय त्याने घेतले होते. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेले मैदानी पंचांच्या वतीने आणि लगेचच गोलंदाजी करणाऱ्या संघाने आव्हान दिलेलं आहे. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट इथे डिमांड करण्यात आलेलं आहे. पाहायचं आता tenniscricket.in च्या वतीने हे स्पष्ट होईल हा चेंडू वाईड आहे की नाही. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुमित देशमुख सर यांना आपण बघतो की जे याच परिसरातील अत्यंत चांगले पंच आहेत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट वीर आहेत. इट्स ए वाईट बॉल. बघा मैदानी पंचांनी जो निर्णय दिलेला असतो त्या निर्णयाला बदलण्यासाठी तुमच्याकडे कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या एव्हिडन्स करते खरं तर ते एव्हिडन्सेस इथे मिळाले नव्हते पंचांना. त्याचमुळे पंचांनी हा चेंडू वाईड ठरवला आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आहे. आणखी एकदा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू या बेस कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. हा झेल घेणं अत्यंत गरजेचं होतं. झेल बाद फलंदाज मनोज जरी झाले नसतील तरी नॉस्टाकिंगला फलंदाजाला दुसरी धाव पूर्ण करता आली नव्हती आणि याचमुळे धावबादच्या रूपाने बोरगड नाशिकने पहिला गडी गमावला. फलंदाज महेश बाद. तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या
खांबोरे क्रमांक 3 साठी दाखल होत असलेले आपण बघतो. गोलंदाजीत सुद्धा त्यांनी उपयुक्तता त्यांची सिद्ध केली होती. इथे फलंदाजीमध्ये त्यांना संधी मिळालेली आहे. टेनिस क्रिकेट अथवा कोणतेही क्रिकेट खेळत असताना एक खेळाडू म्हणून तुम्हाला 2-2 संधी मिळतात. ज्या पद्धतीने कालच्या रजनीतील IPL मधील संधी तिकडे विघ्नेश पुतूरने योग्य रीतीने वापरली. समोरच्या दिशेने खेळतायत. डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडूपर्यंत पोहोचले. चांगलं टायमिंग जुळवता आलं होतं यावेळेस फलंदाज मनोज चव्हाणला. मनोज चव्हाणकडे चांगलं खरं तर प्रदर्शन करण्याची क्षमता आहे. आक्रमकतेने खेळण्याची क्षमता आहे. योग्य वेळेला तुम्हाला तुमच्या ज्ञानाचं उपयोजन योग्य रीतीने करता आलं पाहिजे आणि तेच आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत भोरगिडीचे हे सगळे खेळाडू. भोरगड नाशिक परिसरातून हा संघ खेळण्यासाठी आदिवासी सरपंच चषकामध्ये दाखल झालेला आपण बघतो. त्याचबरोबर सिन्नर परिसर कसारामधून काही संघ इकडे दाखल झाले होते. आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पालघरमधून विक्रमगड परिसरातून त्याचबरोबर इतरही अनेक तालुक्यांमधून पालघरच्या संघ इकडे दाखल झाले होते. रायगड असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, बदलापूर, वांगणी, मुरबाड ग्रामीण या सगळ्या परिसरामधून संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि प्रथमतःच आदिवासी क्रिकेटमध्ये दुचाकी इथे ठेवण्यात आलेली आहे मालिकावीर म्हणून आणि त्याचमुळे या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. विकी शेवाळे यांचं कौतुक करावं लागेल. आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून जवळजवळ 100 संघांचा प्रवेश त्यांनी निश्चित केला होता आणि हे तितकं सोपं काम नाही. 100 संघांच्या प्रतिनिधींबरोबर संपर्क साधणं, त्याचबरोबर शेड्यूल इथे प्रिपेअर करणं, मोठं आयोजन आपण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून करू शकतो, परंतु त्या आयोजनाला योग्य नियोजनाची जोड जर नसेल तर मग ती स्पर्धा तितकी नावारूपाला येत नाही. परंतु या स्पर्धेने चांगलं आयोजन तर दाखवलं, त्याचबरोबर चांगलं नियोजन सुद्धा या स्पर्धेत गणेशजी कांबडी सर आणि त्यांच्या सहकार्याने दाखवलं आणि म्हणूनच ही स्पर्धा यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करत आहे. पहिलंच पर्व आणि या पहिल्या पर्वावर गर्व असावा इतकं चांगलं दिमागदार दैदिप्यमान झळाळीपूर्ण आयोजन या स्पर्धेचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि निश्चितच या स्पर्धेतून आदिवासी क्रिकेटला एक वेगळं वळण मिळालेलं आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. करण कदम आणखी एक चांगला खेळाडू, चिंबीपाड्या संघाचा हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतायत. यावेळेस इथे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा पटका खेळायचा होता फलंदाजाला, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, त्याने टिपला झेल आणि याचबरोबर दुसरा हादरा भोरगड नाशिकला. फलंदाज पप्पू खांबोरे बाद. साठी उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि या गोलंदाजासाठी नक्की रामशेठ अधिकारी साहेबांनी एक LCD TV दिलेली आहे. त्यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करतो आपण स्थान बनवायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फक्त आणि फक्त आपल्या गावापुरता, आपल्या विभागापुरता, आपल्या तालुक्यापुरता मर्यादित न राहता, आपल्या जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता भावेश पवार आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर चिरपरिचित झालेले आहेत आणि इथून पुढे जिथून ISPLचे 2 सीझन ते खेळलेले आहेत, संपूर्ण भारतभराला किंवा टेनिस क्रिकेट जिथे जिथं खेळलं जातं तिथपर्यंत हे नाव पोचलेलं आहे. प्रत्येकाच्या मनातील हा खेळाडू. या अगोदर विकी शेवाळे याने ड्रॉप सिन के हिरो म्हणून त्यांचा उल्लेख केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमचं कॅरेक्टर रिव्हील होत असतं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही कशी झुंज देता, त्या प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये कसं कन्वर्ट करता, तिथून तुम्हाला खरी पसंती मिळते प्रेक्षकांची, चाहत्यांची, तुमच्या समर्थकांची आणि तीच मिळवलेली आहे सर भावेश पवार यांनी आणि म्हणूनच प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भिवंडीचा गौरव, मान, सन्मान आणि अभिमान. पूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. फ्रंटफुटला होते, तिथून पूल करणं अत्यंत कठीण काम. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतायत. थोडी जगलिंग झाली आणि अंतिमतः चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. चेंडू त्यांच्या समोर जमिनीवर आदळला आणि इथे याच दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आपण पाहिली. 13 धावा धावपलकावर जोडण्यात आलेल्या आहेत. टेनिस क्रिकेटने अनेक अशी नावं आपल्याला दाखवली ज्यांच्यामध्ये गुणवत्ता तर होती त्या खेळाडूंकडे, परंतु सातत्य नव्हतं. आणि टेनिस क्रिकेट असो अथवा कोणतेही क्रिकेट असो ज्यामध्ये सातत्याला फार मोठी किंमत आहे, ते सातत्य गेली अनेक वर्षापासून जय बजरंग गोरसाई संघासाठी भावेश पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जपलेलं आहे. त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटची जिथे जिथे चर्चा होते तिथे तिथे गोरसाई संघाची चर्चा निश्चितच होत असते.
ऑन ड्राईव्हचा फटका खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. देहबोली आता बदललेली फलंदाजी करणाऱ्या भोरगड नाशिक या संघाच्या फलंदाजांची. महत्वपूर्ण 2 फलंदाज खरं तर या सामन्यामध्ये न खेळल्या कारणाने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे. 14 धावांपर्यंत पोहोचलेला डाव. हा फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्हचा आडव्या बॅटने खेळला गेलेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावाने धावपलकाला चालना जरूर मिळेल, परंतु ती अपेक्षित नसणार आहे. म्हणजे ज्या वेगाने धावपलक जाणं अपेक्षित आहे तो वेग इथे मिळणार नाही आणि या एकेरी दुहेरी धावांचा सामन्याच्या निकालावर तितका परिणाम सुद्धा होणार नाही. हे ड्रोन हुईव खरं तर या मैदानाचं तळ्याकाठचं हे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघरचं मैदान आपण tenniscricket.in च्या वतीने बघत आहोत. गोलाकार वर्तुळाकार अशा पद्धतीचं मैदान कोणत्याही बॅरियर्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. विजेचा एक खांब जर सोडला तर कोणत्याही पद्धतीने या मैदानामध्ये बॅरियर्स नाहीत. परंतु मी मागच्या वेळेसही खरं तर त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. संपूर्ण 11 दिवसामध्ये 1 ते 2दा असा प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळाला. तिकडे चेंडू जाऊन हिट झाला होता. आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवावी अशा पद्धतीची ही दृश्य या आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेघर यांच्या क्रीडा नगरीची. आणि काय दर्जेदार आयोजन केलेले या स्पर्धेचं सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी. मोठी स्पर्धा आयोजित करत असताना तुमच्याकडे मुबलक प्रमाणात मनुष्यबळ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच मनुष्यबळ किंवा त्या मनुष्यबळाचा खरं तर आपल्या सगळ्यांना इथे प्रत्यय आला. ज्या पद्धतीची टीम त्यांच्याकडे आहे, त्यांच्या सहकार्यांसाठी अनेक हात इथे मदतीसाठी तयार झालेले आपण पाहिले. आणि असं म्हणतात तुम्ही काम चांगलं करा, चांगलं काम केल्यानंतर तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येऊन तुम्हाला शाबासकी देऊन जात असतात. क्रायटेरिया मुळात तोच आहे, तुम्ही चांगलं काम करायला हवं. आणि आदिवासी टेनिस क्रिकेटला एक वेगळं वळण देण्याचं काम सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांच्या स्पर्धेने केलेले आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मागच्या बाजूने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्लिप कॉर्डर मध्ये लेग स्लिपला जेल टिपला आणि फलंदाज बाद. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? थँक्स अ लॉट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय देशमुख दाखल होत आहेत. गोलंदाज पवन वळवीच्या वतीने तिसरं षटक हाताळलं जात आहे. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू उजवेष्टेच्या फार बाहेरून निघून जाणारा. नव्याने आलेल्या फलंदाजाला अनसर्टनिटी कॉरिडॉरमध्ये चेंडू ठेवण्याचा निर्णय गोलंदाजाने जरूर घेतला होता, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं. त्याचमुळे हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावेचा दिलासा इथे मिळेल, परंतु त्यातून फार मोठं नुकसान होणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. ज्या पद्धतीने हा सामना पुढे सरकलेला आहे. तो एंडला चेंडू आदळतो. पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाजाच्या वतीने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव. एकेरी दुहेरी धावा आतापर्यंत आपण या डावामध्ये पाहिलेले आहेत. या डावाचा विचार केला तर 3 चौकार खेळले गेलेले आहेत फलंदाजांच्या वतीने. प्रत्येकने 2 चौकार खेळले होते, ते बाद झाले. मनोज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. सलामीसाठी ते दाखल झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. आणखी या षटकाचा जर आपण विचार केला तर पूल करतायत. आणखी एकदा मिस्टामिंग पूल आहे. यावेळेस टिपला गेलेला आहे एक दर्जेदार प्रेक्षणीय झेल आणि त्याचबरोबर फलंदाज मनोज चव्हाण बाद. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. 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 सामना आता एकतर्फी बनत चाललेला आहे. ज्या पद्धतीने पहिला डाव आपण पाहिला, चिंबीपाड्या संघाच्या फलंदाजाने नेत्रदीपक फलंदाजी केली, स्फोटक फलंदाजी केली आणि आता दुसऱ्या डावामध्ये त्यांचे गोलंदाजही चांगली करत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट
स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता फलंदाजाला, कनेक्शन देता आलं नव्हतं बॉल आणि बॅटचं, त्याचमुळे इंटेन्शन इथे आता कंप्लीट होणार नाही धावा बनवण्याचं. 22 पर्यंत पोहोचलाय डाव, 8 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करत असताना भोरगड या संघाला कालच्या दिवसामध्ये कामगिरी अप्रतिम राहिली होती, ज्यावेळेस क्वालिफाय झाले होते भोरगड, आणि काही खेळी राहिली होती. काही खेळाडूंचा जर विशेषत्वाने विचार केला तर जय गायकवाड सारखा खेळाडू, अप्रतिम दर्जाचं क्रिकेट त्याने दाखवलं होतं. दर्शन सोनवणे सारखा खेळाडू होता, त्यांची गोलंदाजी चर्चेत राहिली होती. परंतु आजचा दिवस तितका चांगला राहिला नाही भोरगड संघासाठी. प्रथमतः गोलंदाजी तितकी चांगली राहिली नव्हती आणि इतकं मोठं टार्गेट म्हणजे 63 धावांचं टार्गेट चेस डाऊन करत असताना सुरुवातही तितकी Yes, चांगली check. मिळाली नाही. आजच्या दिवसामध्ये नक्की चला स्पीड अप करायचा आहे. शेवटचं षटक इथे फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेले आपण बघूयात. पाहायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज देवनाथ माळी यांचा वापर केला जाते. कमी उंचीचे गोलंदाज आहेत. गोलंदाजाची उंची अधिक असली की त्याला अधिक बाउन्स मिळतो, उंची कमी असली की बऱ्याचदा गोलंदाज साईडआर्म गोलंदाजी करत असतात. प्रत्येक जण साईडआर्म गोलंदाजी करेलच असं नाही, परंतु बहुतांशी गोलंदाज साईडआर्म गोलंदाजीकडे वळतात. पाहायचे देवनाथ कशी गोलंदाजी करतील. हो, अगदी बरोबर, साईडआर्म गोलंदाजी देवनाथने सुद्धा इथे खरं तर करत असताना पहिला चेंडू हाताळला. हा चेंडू वाईड आहे. स्ट्रायकिंग येणार फलंदाज उंच पुरे फलंदाज जय देशमुख. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळत आहेत. व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला फटका. या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत चेंडूला व्यवस्थितरित्या पकडलंच नाही. तिसरा चौथा अटेम्प्ट त्याने केलेला आहे. या अगोदर एक झेल सुद्धा त्यांच्या वतीने सुटला. 2 झेल त्यांच्या वतीने खरं तर सुटले होते. कधी कधी एखाद्या चांगल्या खेळाडूचा चांगला दिवस नसतो, त्यामुळे त्याच्या वतीने चुका होतात. असंच इथे झालंय या क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी दिवस जर तुमचा असेल फलंदाज म्हणून तर तुम्ही जिकडे बॅट फिरवता तिकडे चेंडू येतो आणि तुमच्या बॅटला कनेक्शन चांगलं बनतं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. उंच उडी घेण्याचा पवित्रा घेतला होता, परंतु अंतिमतः क्षेत्ररक्षकाला समजलं की त्याचा काही उपयोग होणार नाही. चेंडूने सीमारेषा भेदली. चौकार. 4 चेंडू 35 धावा. समोर खेळत आहेत. सुरक्षित फटका खेळलेला आहे. स्ट्रेट लाईक अन एरो, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट फॉर रन्स. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबळी या दादाचा, गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये आता आउट क्लास केलेला आहे भिवंडीकरांनी, नाशिककरांना असं म्हणायला हरकत नाही, कारण चिंबीपाडा संघ अग्रेसर कामगिरी करतो या सामन्यामध्ये. लेंथ बॉल होता, चांगला निघून गेलेला आहे. फलंदाजाची बॅट आणि त्याचबरोबर फलंदाजाचा मानस या दोन्ही गोष्टींना कापत असताना चेंडू यष्टी रक्षकाकडे गेला. बीट केलं बॅटरला. 2 चेंडूचा काही शेष आहे. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव फक्त आणि फक्त मिळेल. 1 पाऊल दूर आहेत, 1 चेंडू दूर आहेत सामना जिंकण्यासाठी चिंबीपाडा संघाचे हे सगळे खेळाडू. चिंबीपाडा संघ चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आदिवासी सरपंच चषकामध्ये त्यांची राहिलेली आहे. हा चेंडू इथे फेकला गेलेला आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, एकही धाव मिळणार नाही आणि याच बरोबर बोरगड संघाला नमवत असताना हा सामना दिमागदार पद्धतीने चिंबीपाडा संघाने जिंकलेला आहे. विजयी घोडदौड त्याने अशी सुरू ठेवलेली आहे. आपलं मनपूर्वक अभिनंदन. यस, चला लगेच सेमीफायनल साठी नक्की टॉस द्यायचा बिनापट्टी. चला लवकर लवकर, आणि त्याचबरोबर नक्की चिंबीपाडा लगेच टॉस केला जाईल. तोपर्यंत नक्की जाऊया आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आयोजित आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेचा आजचा नक्की शेवटचा दिवस. आजच्या